अहो, आजच्या क्रिकेट टीम मध्ये मराठी प्लेयर्सच नाहीयेत. तसं मी नाही, तर असं राज ठाकरे गुढीपाडवाच्या भाषणात म्हणाले होते. आता तुम्ही विचार केला असेलच, अरे हो खरंच मराठी बोलणारे प्लेयर्स आहेत, पण हक्काचा असा मराठी प्लेयरच नाहीये. ऋतुराज गायकवाड आहे, पण त्याच्यासोबतही राजकारण. राज ठाकरे यासोबत आणखी एक गोष्ट म्हणाले, एक काळ होता जेव्हा इंडियन क्रिकेट टीमच्या 11 मधले 5 ते 6 मराठीच आणि महाराष्ट्राचे असायचे. आणि हे खरं सुद्धा होतं. बापू नाडकर्णी, बाळू गुप्ते, चंदू बोर्डे, एकनाथ सोलकर, दत्तू फडकर ही नावं तर आजच्या पिढीतल्या अनेकांनी ऐकली सुद्धा नसतील. या सगळ्यांनी त्या काळात क्रिकेट अक्षरशः गाजवून सोडलं होतं. अजित वाडेकर यांच्या कॅप्टन्सीमध्ये तर भारताने पहिल्यांदा अब्रॉड टेस्ट सिरीज जिंकली होती. अहो ते सोडाच, 1983चा वर्ल्ड कप आठवतोय. विनिंग टीम सुनील गावस्कर, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर हे 3 खेळाडू महाराष्ट्राच्या मातीतले होते. 2000च्या काळात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अजित आगरकर, संजय बांगर असे 4 मराठी प्लेयर्स एका वेळी टीम मध्ये असायचे. पण आज मराठी आडनाव असलेला एकही खेळाडू आपल्या टीम मध्ये दिसत नाही. भारताने 2024चा T20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा महाराष्ट्रातल्या 4 खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. ते म्हणजे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे. हे स्वतःला जरी महाराष्ट्रीयन मानत असले तरी ते मूळचे मराठी नाहीत, असं राज ठाकरे यांचं म्हणणं असावं. बरं, मग तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे यांचं म्हणणं बरोबर आहे का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गाजावाजाला फॉलो करायला विसरू नका.